जगतपितरं वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्राप्तस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून शिक्षणाधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्ष स्वरूप शिवाचे स्मरण करून साधना आणि उपासना एक पर्यायी शब्द आहे। आता या ठिकाणी आपण उपासना करत आहोत। आणि उपासना करण्यामध्ये अनेक प्रकारच्या विचार भक्तांच्या मनामध्ये असतो। भक्तीचा एक प्रकारचे अंग आहे, कर्माचा एक प्रकारचे अंग आहे, ज्ञानाचा एक प्रकारचे अंग आहे, ध्यानाचा एक प्रकारचा अंग आहे, भावनाचा एक प्रकारचा अंग आहे। अशा प्रकारे 5 प्रकारच्या अंग आहे उपासन करणाऱ्याला। कर्मांग, ज्ञानांग, भक्तांग, ज्ञानांग,
भावांग. बघा, उपासना पद्धती या ठिकाणी शिवदास माऊली अभंगाच्या माध्यमातून आमच्या समोर ते ठेवलेले आहे. थोडासा आमच्या मनावरती थोडासा गोंधळ आहे, म्हणून 28 अभंगापैकी एक अभंग आहे, नाही 22वा अभंग आहे, परंतु 28 अभंग आहे शिवपाठामध्ये. शिवपाठातील एक अभंग, विशेष अभंग साधनाच्या पथावर निवडलेले अभंग. तसा पाहिला असता संपूर्ण शिवपाठ एक भक्तीचा अंग प्राधान्य त्या ठिकाणी दिलेले आहे. या सर्व अंगांमध्ये महत्वाचा अंग भक्तीचा अंग आहे. त्याला जोड आहे भावनाची. भक्ती आणि भाव दोन जोडले त्याला. प्रेम, शुद्ध प्रेम. भाव म्हणजे शुद्ध, प्रेम म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे काही वेगळे नाही. भक्ती म्हणजे पर्याय शब्द प्रेम. त्याला परम प्रेम म्हटले भक्तीला. प्रेम आणि परम प्रेम. परम प्रेम म्हणजे भक्ती. आणि नंतर भाव. भक्तीला जोड असलेले भाव. भाव श्रेष्ठ की भक्ती श्रेष्ठ? भाव श्रेष्ठ. परंतु भक्तीचं जोड असलं तर भावाचा ओढ. जसा या ठिकाणी बघा, एक करंटचं वायर आहे, एक बगर करंटचं वायर आहे. दोनों जोड असल्याशिवाय त्या ठिकाणी लाईट पडत नाही. भक्ती असून सुद्धा भाव नसेल. भाव भरपूर आहे. आता माय म्हणत होती, आता 1 लाख रुपये देण्याचा माझा भाव नाही बघा. काय करा म्हणजे पैसाच भाव नाही, पैसा. म्हणजे भक्ती आणि भाव आपल्याजवळ रक्कम आहे, परंतु भावना नाही. काय ठिकाणी पैसा नाही, भावना आहे. मी म्हटलं पैसा आल्यावर ते भावना राहते की नाही गॅरंटी नाही. भेटेपर्यंत देव 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 देव. कधी कीर्तनकार म्हणतात बघा, देव माझा बाप जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत, भेटल्यावर मी त्याच्या बापाच्या देवाच्या बापाचे बाप. भेटल्यावर म्हणजे ह्याला भाव म्हणत नाही. कामापुरता भाव हे वेगळे. निरंतर अटूट भाव म्हटले ते. भावनामध्ये भटकता कामा नये. आपण भटकून जातो. भटकायचा भावनेला भक्ती म्हणता येत नाही. तसं पाहिलं असलं तर बायकोवरची बी भावना आहे, नवऱ्यावर भावना आहे, लेकरावर भावना आहे, व्यवहार भावना आहे. हे भटकायचा भावना आहे, भटकायचं प्रेम आहे. तर हे साधन करणारा साधकांना एक 5 अंगांपैकी महत्वाचा अंग भक्ती आणि भाव.
कर्मांग आहे, ज्ञानांग आहे, ध्यानांग आहे. हे जे अंग आहे ना, सांगितले शिवदास माऊली काय म्हणतात, अविवेक्त चित्तासी युजू जाता बळे, कष्टा प्रती गेले उपास. अर्थ आहे चित्त भयानक चंचल आहे. मन बुद्धी चित्त हे वेगळे नाहीत, एक एक रूप धारण केलेले, एक एक कार्य वेगळं केलेले. करंट एक आहे, कधी मिक्सर काम करते, कधी फ्रीजचं काम करते, कधी करंट वेगळं नाही. तसं आपला आत्माचा एक अंग जो आहे ना, मन बुद्धी चित्त हे वेगळे असून सुद्धा ती एकच आहे. ज्यावेळी मनाचा आधीन होऊन काम करणे, बुद्धीचा आधीन होऊन करणे, चित्ताचा आधीन होऊन करणे आपण काम करतो. कधी कधी म्हणतो ना, माझा मनावर बसतो. तुम्ही कोण बोलणार? माझा मन. म्हणजे तू मनाचं ऐकतोस, सगळं सांगून घेतो डायरेक्ट. मनाचा, माझा मनाचा ऐकावं, माझा मनाचं मी करतो, माझा मनाचं मी करतो. मनाचं केल्यानंतर काय होते त्याला काही कळत नाही, डायरेक्ट बोलून टाकतो. कधी कधी असं मी म्हणतो, माझा एवढा डेंजर दुसरं कोणी नाही बघा. स्वतःला सांगून घेतो, माझा एवढा डेंजर, माझा एवढा खतरनाक माणूस कोणी नाही बघा. म्हणजे कोणीतरी तुला हे खतरनाक आहे म्हणलं तर राग येईल, परंतु स्वतः सांगून घेतो. तेवढंच नाही, सगळ्याला कधी कधी शिवे देतो, स्वतःला सुद्धा शिवे घेतो. काहीतरी चुकलं आपलं आपण शिवे खातो, सगळ्या समोर नाही, एकटा असतात. अक्कल की तुला कळते की असं म्हणून स्वतःला बोलून घेतो कधी कधी. तसा हे चित्त भयानक चंचल आहे. चंचल मन भारी, कुठं कुठं पळतय रे, सारं काही देवाला कळतंय. याला स्थिर करण्यासाठी कितीतरी योजना टाकतो, योजना करतो, शपथ घेतो. आईचा शपथ, वडिलाचा शपथ, देवाचा शपथ. परवा एक नवरा बायको आले होते माझ्याकडं, दुसरीकडे त्याला नाद लागले म्हणे, संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. ते बायको येऊन माझ्या समोर बसविली. नंतर त्याला सांगितलं, अप्पा किती सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. परवा मी 2 दिवस घरी नव्हतो, मला हुडकून परेशान, मला भेटले तर नंतर मला मी असं काही करत नाही म्हणून काय केले, माझा शपथ घेतलं, माझ्या मुलाचा शपथ घेतलं. तेवढंच नाही, ते सिद्धेश्वर त्यांच्या कुलदेवता आहे, ते देवाचं मूर्ती उचललं. आजपासून मी त्या वाटाला जाणार नाही, त्या बाईजवळ जाणार नाही, तू परेशानी होऊ नको, असलं काम करू नको म्हणून उचलले. दुसऱ्या दिवशी गेले. अजून चालूच आहे. मग तिकडे कलेक्शन आहे बघा, तिकडे कॉन्टॅक्ट करून मला कॉन्टॅक्ट कर. इथं आले, तिथं सुधारणा होत नाही म्हणून इथं आले. इथं येऊन पूजाला बसले, पूजा झाले. सगळं झाल्यानंतर दुपारीच्या वेळेला मनमथ स्वामीचा शपथ घेतलं. नंतर आपल्या जवळ इथं येऊन इथं बी संकल्प केला. गेलेले रात्रीच तिथं गेला. अविवेक चित्तासी योजी जाता बळे, कष्टा प्रते गेले उपासक. त्या प्रकारे
या चित्ताला अंकित करण्याकरता अनेक प्रकारचे साधना ते करत आहे साधक उपासक, परंतु भयानक कष्ट त्याला घ्यावं लागतं. फार अवघड आहे. स्थिर करणं अवघड आहे. होईना के स्थिर मन कैसे करू मी भजन. स्थिर होत नाही. आल्याबरोबर स्थिर व्हा मला तर कसं होईल? थोडं 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 स्थिर होईल ना. गोडी एकदम कसं लागेल? करता 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 गोडी लागेल, स्थिर होत नाही. कारण आमचं योजना चुकलेली, आमचं नियोजन बरोबर नाही, आमचं कार्य बरोबर नाही. म्हणून यांच्या जो साधना सगळं व्यर्थ जाते. कष्टाप्रती गेले उपासक. उपासक येऊन परेशान होतो. अप्पाजी किती करावं किती करावं, परेशान आहोत असं म्हणून प्रश्न आपण उभा करतो. म्हणून माऊली एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर तुमचा चित्त शांत करण्याचा जो साधना आपल्या पुढे सांगत असतात. बाहुबळे जैसे समुद्रीकरण हे जैसे की कठीण तैसे. म्हणजे ज्या वेळेला समुद्राचा तरंगला पकडण्यासाठी माणूस प्रयत्न करतो, एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक काय होते? लाटा येतात. लाटा संपत नाही, त्याला रोखविता येत नाही. तसा आमचा चित्तामध्ये असा समुद्राचा लाट कसं होते? झाला हे संपले की संपला, अजून चित्त तयार होते आपल्या चित्तमध्ये. माय संपते काय? तुम्ही किती ते समुद्राचा किनाऱ्यावर थांबू ना, हे लाट संपल्यावरच मी घरला जातो. लाट संपल्यावरच घरला जातो. लाट संपेल का? तुम्ही संपून जाईल, परंतु लाट कधी संपणार नाही. तसं आमचं चित्तात असा लाट आहे, एका मागे एक एका मागे एक एका मागे एक. आता हे संपलं, निवांत झाला. आता काय न म्हटले की दुसरा टप दिशी येऊन पडते. अजून पाणी शांत व्हावं असं आपण विचार करतो, अजून काहीतरी गडबड होते. या रूम एकदा साफ करून स्वच्छ करून ठेवावा, आता गंदा होऊ नये म्हणून आपण करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा त्याच्या डबल त्या ठिकाणी कचरा पडलेले राहते. ते कचरा पडणारच आहे. तसं आमच्या चित्तामध्ये सुद्धा त्या प्रकारचे वृत्तीचा तरंग बाहुबळे जैसे तरंग, ज्या प्रकारचे कठीण आहे त्या प्रकारची या चित्ताला एकदम शांत पाहणे, शांत होणे भयानक कठीण आहे. तर करावं कसं? शिवनाम बळे विश्व शिवमय होय निसंशय. निसंशय, संशय नाही, निसंशय. संशय कुठं आहे? अनेक साधनामध्ये संशय आहे. होते की नाही की, होते की नाही की, होते की नाही की, संशय. संशय बुद्धी विनश्यन्ति, प्रीत बुद्धी विजयन्ति. संसार असो, व्यवहार असो, कुठल्या कार्य असो, त्याच्यात संशय आला, संसार संपला. नवऱ्याच्या प्रती, बायकोच्या प्रती, व्यवहाराच्या प्रती, दोस्ताच्या प्रती, कुठबी तुम्ही संशय निर्माण केला, समजून घ्यायचं संपला.
संशय बुद्धी विनश्यन्ति, प्रीत बुद्धी विजयंती. दोनच शब्द आहे, शब्द दोनच आहे. काय हो असं म्हणतं वेगळं, काय रे, का हो, काय रे, दोनच अक्षर आहे. हो रे. बघा, माझ्याबद्दल तुम्हाला प्रेम निर्माण करण्याकरता अरे काय रे असं म्हणावं का? शब्द ते. का हो, आपल्याबद्दल आपुलकी निर्माण होते. त्या प्रकारे आपुलकीचा शब्द, विचलित न होण्याचा शब्द, आणि तुम्हाला या ठिकाणी निसंशय सांगतात. या ठिकाणी संशय करता कामा नाही. आतापर्यंत तुम्ही साधनाचा भानगडीमध्ये पडलेले होते ना, ते त्याच्यामध्ये मला संशय वाटते. तिथंच काय सांगता येत नाही, संशय वाटते. परंतु निसंशय कुठं आहे? निसंशय शिवनाम शिवनाम बळे विश्व शिवमय. होय निसंशय साधका. फक्त तुमचं पुरतं होत नाही ते, अवती भोवती सगळं सर्वत्र शिवमय. बरं वाईट त्या ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी शिवाचा स्वरूप तुम्हाला दिसायला सुरुवात होते. पार्वती माताजी म्हणत होते, आपण असं मला त्या ठिकाणी लिंगामध्ये एक बिंदू स्वरूप मला दृष्टिगोचर होते. साकारामध्ये एक प्रकारचे स्वरूप आहे, दृष्टी योग मध्ये एक स्वरूप आहे. ते बिंदू सुद्धा जागृत होणे. नाद बिंदू कलातीतम. प्रथम अवस्था भक्तीचा रूप म्हणजे त्या ठिकाणी बिंदूच आहे. ते बिंदू विशाल होत जाते नामाच्या बळाने, नामाच्या आधाराने त्याचे विशाल रूप धारण करते. एवढा विशाल रूप धारण करते, विश्व शिवमय केले. संपूर्ण विश्व कसं त्यावेळेला तुम्हाला दुश्मन सुद्धा चांगलं दिसते. लावालावी करणारा माणूस सुद्धा तुम्हाला छान दिसते. लक्षात आलं का? समदृष्टीने न्याहाळी, समदृष्टी तयार होते. द्विजादृष्टी त्या ठिकाणी नाही. दुःख देणारे लोक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी गोड वाटतात. अज्ञानाच्या वशीभूत हो करके हे लोग काम कर रहे हैं, इनका दिल में वैसा करना बोल के सोच नहीं है, लेकिन इनका दोष ये है समदृष्टी यांच्याकडे नसल्यामुळं हे अवस्था यांच्याकडे आहे. एकाला बघितली की बघा, तुम्ही क्रिकेट बघू लागले समजा, हिंदुस्थान आणि पाकिस्तान. हिंदुस्थान पाकिस्तान खेळ खेळत असताना कोणीतरी सिक्स मारला तर कसा केव्हा आनंद होते तुम्हाला? भारताचे सिक्स मारलं तर तुम्हाला आनंद होते, पाकिस्तानचे मारलं तर का बरं? सिक्सच आहे, त्याने बी सिक्स मारला तर आम्हाला आनंद वाटायला पाहिजे. तुम्ही तुमच्या माणूस सिक्स मारला तर खेळ बघणारा माणूस कसा असावा? समदृष्टीने.
आपल्याला हिंदुस्थान पाकिस्तान विश्व शिवमय केले. हिंदुस्थान पाकिस्तान कुठं राहिले त्या ठिकाणी? माझा तुझा पुढं राहील. जोपर्यंत माझा तुझा आहे उरला नाही द्विजेपण तया महादेव. माझा तुझा नाहीच त्या ठिकाणी. खेळ बघणारा माणूस फक्त खेळ बघावा, हिंदुस्थान पाकिस्तान बघू नये. आलं का? मग ते पाकिस्तान वाल्याला बी वाटत असेल ना, अरे इंडियाचं मारले की रे, इंडियाच्या मारले की रे, मग त्यांनी बी शिवाय देत. आणि या ठिकाणी बसून ह्याला शिवाय देते, त्या ठिकाणी बसून त्याला शिवाय देते. म्हणून यांच्या दृष्टी विशाल नाही. सूर्य एखादी तसंच म्हणू लागला, हे पाकिस्तान आहे, हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानावरच मी त्याला उजाला द्यावा, पाकिस्तानवर देऊ नये म्हणलं तर लावालावी करणाऱ्यावर बी उजाला आहे. चांगलं असलं तर बी उजाला आहे, वाईट असलं तर बी उजाला आहे. विश्व शिवमय केले. बघा, तेवढंच नाही, आपण परिवारामध्ये सुद्धा आपण भेदभाव करतो, स्वतःच्या घरामध्ये सुद्धा भेदभाव करतो. माझं तुझं त्या ठिकाणी भेदभाव आहे की नाही? सांगितलं ऊस घेऊन येतो तर एक भाऊ, 2-3 कांडे होते ऊसाच्या कांड्या होते. येत्या वेळेस काहीतरी घेऊन येते पप्पा, काहीतरी घेऊन येते पप्पा म्हणून लेकरं पुढे पळत जायचे. 1-2 कांडी जास्त होते एक ऊसाला 2 कांडी कमी होते. आणि त्यांच्या लेकरू बी आले, भावाचा बी लेकरू आले. कोणता ऊस कोणाला द्यावा? ते पोरं काय केले, ऊसाला बघत बघत पळाले. 2 हातामध्ये होत. इकडे एक पोरग पळून आला, इकडे एक पोरग पळून आला. लहान असल्या ठिकाणी या स्वतःचा पोरग पळून आला, मोठा असल्या ठिकाणी भावाचा पोरग पळून आला. हात असा केला. बस विचार करा, फक्त 2 कांडी ऊस जास्त असलेले माझं तुझ्यामध्ये जातो. आमचं काय साधना, काय उपासना, चित्त कधी समाधान होते? माझा तुझे मी तू पण हा तुरे सुखा अक्षयी. मी तू पण संपल्याशिवाय, माझा तुझा संपल्याशिवाय तिथं समाधान. पंक्तीमध्ये बसताना सुद्धा माझे तुझे करतात लोक. भारी भारीचा आटम असेल तर त्याचा माणूस बघतो, पुढी एकच चमचा आणि त्यांच्या माणसाला 2-2, 3-3 चमचे पडतो. पंक्तीमध्ये सुद्धा समान नाही. पंक्ती बसलेले ते बी देवाच्या ठिकाणी. एकदा तसं झाले होते, बराच वेळ बोललो मी. अंबाजोगाई कारखान्याला एकदा आम्ही काय केले होत्या, पुरी केले. ते पुरी भज्जी, आलूच्या भज्जी, पुरी काय होते आठवस. पुरी पुरत नाही म्हणून हे लोकांनी काय केले, त्यांच्या स्वतःच्या माणसाला 4-4, 5-5 पुरी दिले आणि बाकीच्या माणसाला 2-2च दिले. असा का? हाताला आले म्हणून दिलं. तुमच्या माणसाला हाताला येते, आम्हाला का तुमच्या हाताला येत नाही? द्विजेपण माझे आणि तुझे. विश्व शिवमय केले.
तिथं साक्षात शंभू येऊन पंक्तीत बसलं तरी सुद्धा त्याला तेवढंच पडायला पाहिजे. हे आहे समदृष्टीने न्याहाळी. तसं काही लोक राहतात तर त्यांच्यासाठी पहिले लपून ठेवतात, स्वतःसाठी मी एक 10-20 पुरी बाजूला ठेवायचा, नंतर बोलते की नाही की कोणाला माहिती आहे. मग एवढं हपॉपी म्हणतात त्याला कन्नडमध्ये, हापुतगेडी, हपॉपी हापुतगेडी म्हणतात त्याला. ते कोणी बघू नये म्हणून काय काय लोक रात्री दरवाजा लावून तळून खात्यात. ते तुम्हाला माहित नाही अजून. सगळं झोपी गेल्यावर कोणी बघू नये तळून फर्स्ट क्लास करून लपून ठेवणारे बी लोक आहेत. काय काय लोक असं बी आहेत लपून ठेवून दान करणारे बी आहेत, स्वतः न खाता दान करणारे बी आहेत. काय काय माया 1-1 रुपये जमा करून माऊलीला लपून बी देणारे आहेत. आपा आमच्या घरच्याला सांगू नका. लपून खाणारे बी आहे, लपून देणारे बी आहे. मी म्हटलं काय माय, आता एवढ्या लोकांना आम्ही प्रसाद वाटप करू शकत नाही अप्पा. याच्यामुळं अनेक भक्तांच्या मुखामध्ये प्रसादाचा व्यवस्था होतो. तेवढं तर पुण्य मला घडू दे. घरात तर सेवा करणं अवघड आहे. झाले तेवढं. कारण दुसऱ्यांचा कल्याणामध्ये आपला भला समजून घेणारे काही लोक राहतात. तन्नंते परर बಗೆದೊಡೆ कैलास भिन्नाडवस्तु सर्व. तन्नंते परर बಗೆದೊಡೆ कैलास भिन्नाडवस्तु सर्व. इस्तू लागले समजा, घरला आग लागले, 2-4 झोपडी जळत होते. बाजूचे जे लोक होते त्यांच्या घरावर त्यांनी पाणी टाकलं. आमच्या घरला येऊन पेटू नये म्हणून पाणी टाकू लागले. एक भारती माता होते त्याच्यात. ते भारती माताच्या झोपडी जवळच एक जळत होतं, एक झोपडी. यांच्या जवळ हौद भरून ठेवलेले पाणी होते. हौद भरलेले, हौद सगळं खाली करून त्या दुसऱ्याचा झोपडी विजू लागले. लोक म्हणू लागले हे झोपडी काही बुद्धी वगैरे बिघडले का, याला काही समजमध्ये नाही का, काही चुकले का काय बाई, हे झोपडी कोणाचं आहे, हे झोपडी त्यांच्या वय, मग कस काही याच्यामध्ये पाणी टाकता तुम्ही, तुमच्या झोपडीवर का टाकत नाही. त्यावेळी त्याने सांगितले उद्या की परवाच्या दिवशी यांच्या घरामध्ये लग्न आहे. लग्नाच्या अनेक वस्तू मध्ये पडून आहेत. माझ्या झोपडीमध्ये काही नाही, जळालं तर मी हरकत नाही, परंतु त्यांच्या झोपडी जळू नये म्हणून हे मला तन्नंते परर बಗೆದೊಡೆ कैलास भिन्नाडवस्तु सर्व. आणि ते धावून आले तर लोक म्हणू लागले हे बाई आहे म्हणून तुमचं घर वाचले बघा. साष्टांग दंडवत टाकले, आमच्यासाठी तुम्हीच देव आहात. तुमचा स्वतःचा घराला बाजूला ठेवून आमच्या घराला तुम्ही विजण्याचं काम केलात आणि तुम्ही सगळ्याला सांगून टाकलात. तरुण तर तुमचे एवढं दैवी पुरुष, देवता पुरुष दुसरा कोणीच नाही म्हणून त्यावेळी त्यांच्या गुणगान करू लागले. ये आहे विश्व शिवमय केले. माझापेक्षा माझा दुसऱ्यांच्या ज्यावेळी महत्वाचा ठरतो, ज्यावेळी माझ्याजवळ 2 रोटी असेल, समोरच्या माणसाला 3 दिवस भुका असेल, मी सकाळी खाल्लेले आहे, दुपारीचं जेवणात मी बसलेले आहे, 3 दिवस उपास राहून आलेले एक आत्मा तुमच्या समोर उभा आहे, त्याला रोटी देणं आमचं कर्तव्य आहे. स्वतः
त्यावेळेला वाटायला एक रोटी द्यावा, एक रोटी तुम्ही खावा. गप्प 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 खाल्ला, अजून अर्धा रोटी खावा, अजून बी ते खाल्ला, अजून याच्या जवळ अर्धा राहिला. त्याला विचारले तू केव्हा खाल्लास? 3 दिवस झाला महाराज, मला जेवण नाही. असं मी सकाळी खाल्लेले बेटे, हे अर्धा रोटी बी घेईल. अशा प्रकारे त्यांचा जो जीव आहे, मला जे आवड आहे, मला जे आपुलकी आहे, सगळ्यांना ते आपुलकी आहे. तुम्हाला मला जसं खावं वाटते तसं तुम्हाला सुद्धा त्या प्रकारचे खावं वाटते की नाही? मग माझ्याकडं एक जवळे म्हणून एक मेंबर होता, जवळे शिवप्पा जवळे. ते गेले विचार सांगायचं म्हणायचे, त्यांच्याबद्दल बोलणं जरुरी. आता वेळानुसार मला आठवण आला म्हणून बोलतो. बेमार पडले. बेमार पडल्यानंतर त्यांच्या किडनी फेल झाले. किडनी फेल झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा साहेब, तुम्हाला आजपासून सावधान राहणं जरुरी आहे. तुम्हाला भज्जी खायचं सवय आहे. भज्जी म्हणजे कळलं का? मिरची भजी. मिरची भजी खायचं सवय आहे. आजपासून मिरची भजी तुम्ही खाता कामा नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी खाल्लं तर जमत नाही, दुसऱ्यांनी खाल्लं तर? त्यावेळी म्हटलं, दुसऱ्यांनी खाल्लं तर काय होणार आहे? तुम्हाला काय होणार? काहीच होणार नाही. ತಾನುಂಬ ಊಟವನ್ನು ತಾಮಾಡುವ ರತಿ ಸುಖವನ್ನು ತಾನು ಮಾಡಬೇಕಲ್ಲವೇ, ಅನ್ಯರ ಕೈಯಿಂದ ಮಾಡಿಸಲುಂಟೆ. ताण लागलेले व्यक्ती पाणी पिवावं लागते. भारतीय माताला ताण लागले, या माताजीला सांगितले, माहित तुमचं नाव काय? महानंदा माताजीला बोलले, भारती माताजी माहित, थोडं मला ताण लागली, थोडं खाली जाऊन पाणी पिऊन येते बेटा. मला ताण लागली, तू जाऊन खाली जाऊन पाणी पिऊन ये. पाणी घेऊन ये की नाही? पाणी पिऊन ये. ताणला कोणाला लागला? ताण ह्याला लागला. त्यांनी तुम्हाला सांगितले की जाऊन थोडं पाणी पिऊन ये. ताण भागेल का त्याचे? नाही. भूक लागला तरी सुद्धा बघा तसं त्यांनी म्हटलं, दुसऱ्यांनी खाल्लं तर चालते का? हो, तसं काही प्रॉब्लेम नाही, परंतु त्यांनी बेमार राहू नये. त्यांनी डॉक्टर कोणी सांगितलं, तुला भज्जी खाता येत नाही तर तो व्यक्ती खाल्ला तरी बी अवघड आहे. चांगला माणसा खाता येते की नाही? हो, चालेल. दररोज एक टाइम त्याला भज्जी खाल्ल्याशिवाय जमत नव्हतं. एवढा टेस्ट त्याला. भज्जी म्हणजे त्यांचे इंटरेस्ट चीज. तर ते यायचं मठाला. काय काही लोक आल्याबरोबर महाराजाचं दर्शन घेऊन बसत होते, मग दर्शन घेत नव्हते. स्वयंपाक रूमचं दर्शन घ्यायचं ते. त्याच्यामध्ये मिरची आहे की नाही, की मीठ आहे की नाही, की तांदूळ किती आहे, तेल किती आहे, सगळं तिकडे निरीक्षण करून नंतर ते व्यवस्था माणसाला सांगून नंतर माझ्याकडे दर्शनला यायचं, दर्शन घ्यायचं. मी म्हटलं तिकडे चक्कर घालून आलेले आहे. तर एक दिवस काय केले, असं श्रावण मास होतं, बेमार होते, कार घेऊन आले, एवढं टोपलं भरून भज्जी घेऊन आले गरम गरम हॉटेलमधून. कशाला? त्यांना खाऊ घालायचं. तुम्ही मी एक भज्जी खाणार नाही. मग त्याला खाऊ घातला तर तुम्हाला काय होणार आहे? ते खात असलेले बघत बसणार, मला आनंद वाटणार. त्यांना खात असलेले बघून मला आनंद वाटणार, त्याचं पोट भरणार. मला तर खाता येत नाही, त्याला तर खाऊ घालतो मध्ये. त्याला काय म्हणतात? तन्नंते परर बगेदोडे कैलास भिन्नाणवल्कु सर्वज्ञ. दुसऱ्यांचा आनंद बघून ज्यावेळी आम्हाला आनंद वाटत असेल, समजून घ्यायचा तुम्ही मुक्त झाला तर तुम्हाला टेन्शन नाही. आम्हाला आनंद होत नाही ना दुसऱ्याचा बघून. पोटात इस्तू पडते कधी कधी, त्याचं बघूनच सहन होतं. म्हणून
माऊली सांगतात तुम्हाला ते दृष्टी निर्माण होण्यासाठी, ते भावना विशाल होण्यासाठी विशाल भाव, विशाल भक्ती, विशाल प्रेम. आमचं प्रेम संकुचित आहे. बायकापुरता प्रेम, लेकरापुरता प्रेम, परिवारापुरता प्रेम. आपलं प्रेम संकुचित आहे. परंतु संतांचं प्रेम विशाल प्रेम आहे. गगने आनंदानं गगना एवढा त्यांचं प्रेम आहे. म्हणून विश्व शिवमय केले होय निसंशय साधकास. साधन करणाऱ्यांच्या निसंशय त्यांच्या विशाल प्रेमामुळं, विशाल भावनामुळं, विशाल अतूट श्रद्धा शिवनामाच्या प्रती असल्यामुळं, नामाच्या बळाने हे सगळ्या गोष्टी घडत राहतात. शिवदास म्हणे साधन ही श्रेष्ठ, शिवनाम स्पष्ट जपा तुम्ही. शिवदास म्हणे साधन ही श्रेष्ठ, साधन ही श्रेष्ठ. अनेक साधने, अनेक योगे, हठयोग, लययोग, अंबिका योग, डंबिका योग, अरे कितीतरी योगे, अनेक साधने. साधनामध्ये श्रेष्ठ साधन, साधनामध्ये श्रेष्ठ साधन तो शिवनाम घेणे हे श्रेष्ठ साधन आहे. शिवनाम स्पष्ट जपा तुम्ही. संशय न करता शिवाचा स्मरण करा, त्यांच्या जप करत राहा. निरंतर आदत पडू दे. तुझं लागे हेची मागो छंद लागो. छंद लागायला पाहिजे. छंद केव्हा लागते? निरंतर करत गेल्यानंतर छंद लागते. बघा तुमच्या जवळ एक भारीचं चीज आहे हातामध्ये, भारीचं चीज आहे. परवा बोलू मी तुम्हाला भारीचं चीज आहे. आता भारीचं चीज कोणती राहणार आहे तुमच्या जवळ? मोबाईल. त्याच्यापेक्षा भारीचं कोण आहे कोणतं चीज नाही. आजकाल गळ्यामध्ये मी तेवढं धारण करणे गेले, कानामध्ये मी तेवढं घेऊन गेले, परंतु हातामध्ये मात्र भारीचं मोबाईल पाहिजे. साधा जमत नाही. मोबाईल वरून सुद्धा तुम्हाला मापलं जातं. तुमच्या जवळ 1,00,000-2 लाखाचा मोबाईल तर हे माणूस भारी असं, कपडा कमी आहे परंतु यांचं मजबूत आहे बघा. यांचे व्यवहार कारभार भारी असतात आम्हाला असं वाटतं. कशामुळं? मोबाईलमुळे. तसला मोबाईलचा सवय आम्हाला लागली. काय हुडकतो? पहिला मोबाईल इथंच ठेवलं होतं की तुमचं माहीत आहे मला 10 एवढं अटॅचमेंट आहे. तसा अटॅचमेंट होण्यासाठी लिंग दिले तुम्हाला. हे अटॅचमेंट होण्यासाठी, टचिंग मध्ये राहण्यासाठी, निरंतर आठवण यावं म्हणूनच इष्टलिंग आहे. इष्टलिंगाची कसं लिंग संबंधम प्राण संयुक्तम, लिंग संबंधम प्राण संयुक्तम. प्राण आणि लिंग त्या ठिकाणी एक रूप व्हायला पाहिजे. आता माताजी म्हणत होते, आता खंत व्यक्त करत होते, हे लेकरू फार हुशार आहे. नाही पण नाव काय त्याचे? हर्षिता. हर्षिता लेकरू फार हुशार लेकरू, लिंगाप्रती अटूट भक्ती बाळगणारे. कोणीतरी गुरुमावली त्याला सांगितलं असेल, सगळं सर्वस्व इथंच आहे, इष्टलिंगामध्ये आहे, तुला काय मागायचंय माय, तुझं इष्टलिंगालाच तू मागा, दुसरं विचार करू नको, असं म्हणून तिने म्हटलं असं. तर ती लेकरू काय करायचं? प्रत्येक घडी लिंगाला दर्शन घ्यायचं, प्रश्न बघायचं, लिंगाला बघायचं, दर्शन.
असा प्रश्न सुटका करून घ्यायचा, अभ्यास करायचा, त्याला सवय लागले आणि ते कॉलेजमध्ये फर्स्ट असल्यामुळं ते मैत्रिणीला वाटले एक गळ्यात काहीतरी बांधले, कोणीतरी महाराज याला ताईत काहीतरी मंत्र जादू काहीतरी दिला असेल म्हणून हे फर्स्ट येऊ लागले, बेस्ट येऊ लागले, काय करतो मजा करतो म्हणून ते लिंग रात्री सुटले तेव्हा काढून आणले. लिंग काढून कुठं फेकून टाकले काही पत्ता नाही. आता रात्रभर येळभर त्याला टेन्शन, लिंग नाही, देव गेले म्हणून टेन्शन मध्ये त्याला अभ्यास झाला नाही आणि 2 विषयामध्ये मार्क कमी पडले त्याचे. बघा त्याच्यात काहीतरी होतं, ते गेल्यापासून त्याचा मार्क कमी आले. परंतु काय कारणामुळं मार्क कमी आले, यांच्या भावनाला त्या ठिकाणी धक्का बसले, भक्तीला धक्का बसल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा नंबर कमी पडला. आता काउन्सिलिंग करावं लागते, काहीतरी करून त्याला समजुती सांगावं लागतं. माझा देव गेले म्हणून एवढंच ध्यास त्याला लागले. तसा अटॅचमेंट काही लेकर मोबाईलला अटॅचमेंट आहे, मोबाईल गेला तर जेवण सोडणारे लोक आहेत, परंतु माझा देव गेला म्हणून ते लेकरू जेवण सोडलं आणि त्याचा पेपर बी गेला. बघा छोटासा वयामध्ये किती अटॅचमेंट असेल, किती तादात्म्य असेल त्या लिंगाप्रती. म्हणून इष्टलिंगम विश्वासम असं विश्वास सांगितलं. तर ते भाव आपल्या जागृत होण्यासाठी शिवदास माऊली विशाल भावनाने प्रीतीपूर्वक शिवनाम स्पष्ट जपा तुम्ही, दुसरं काहीच करू नका. सोपं मार्ग आहे, साधं सरळ मार्ग आहे, काय ताण नाही, तणाव नाही, फक्त मुखानं जप करत राहायचं, जपून राहायचं, जप करायचं, जपून राहायचं, जप करायचं. काय जपून राहायचं, कशाबद्दल जपून, कोणी काय वंदो किंवा निंदो आमचा चित्ताला मात्र विचलित होऊ देऊ नये. स्थिर होऊन त्यांच्या नाव घेत राहिलं, तुमचा फळ तुमच्या पदरात पडणार आहे, ऑटोमॅटिक हे स्थिर होणार आहे. म्हणून शिवदास मालिकांना सांगितलं. त्या प्रकारे जवळजवळ आम्ही येऊ लागलेले. आता 3-4 दिवस शिल्लक राहिलेले. आपलाही कसं गेले हे दिवस काही सांगता येत नाही. आनंदपूर्वक या ठिकाणी आपला दिवस पत्ता लागलेले नाही. सुखाचा दिवस गेलेले कळत नाही, दुःखाचा दिवस कटत नाही, परंतु असाच सुखाचा दिवस तुम्हाला निरंतर लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करून, काही अजून निसंशय असेल तर, संशय असेल तर अजून निसंशय करून घेण्यासाठी आम्हाला नंतर तुम्ही भेटा, आम्हाला नंतर बोला. सांब जय नम पार्वते हर हर हर. तुम्हाला वाटते महाराज चांगलं प्रवचन करतात, महाराज चांगला बोलतात. मी काही बोलत नाही, मला मनमत माऊली बोलायला लावते, मला काही कळत नाही. ठीक आहे.